कृष्ण हरी नर्मदे हार नर्मदे हर बाबा नर्मदे हर नर्मदे हर. बघा प्रस्थान झाले आमचं 2 किलोमीटर पुढे आलोय जोसलपूर गावातून. माता खेडापती दुर्गा माता मंदिर होतं. आता पुढं प्रस्थान होतं एक शेटाणी घाट नागेश्वर महादेव मंदिर आहे. हर हर गंगे हर हर नर्मदे. बघा नर्मदा परिक्रमा पायी करत असताना आजचा बरोबर नर्मदा मैयाने आम्हाला दर्शन घडवलं. 100 दिवस झाले बरं का, 1 शतक झालं आणि खूप छान असा प्रवास झाला. गेले 3.5 महिन्यापासून आम्ही चालतोय. आणि बघा आता नर्मदा मैयाचं स्नान होते. इथे शेटाणी घाट आहे. नर्मदापुरम हा जिल्हा आहे, पहिला होशंगाबाद होता, परंतु आता नर्मदापुरम या नावाने या जिल्ह्याची ओळख आहे. खूप छान असं मोठं शहर आहे बरं का. आम्ही चालत चालत जवळजवळ सकाळपासून आमचं प्रस्थान झालं जोसलपूरवरून आणि एक 8 किलोमीटर आम्ही पैदल करत या ठिकाणी नर्मदा मैया दर्शन घेतोय. आजचा नर्मदा परिक्रमा पायी करत असताना दुपार भोजन इथंच राहील. नागेश्वर महादेव मंदिर इथं शेटाणी घाट खूप 1 किलोमीटरचा घाट आहे बरं का. संध्याकाळी मुक्काम आमचा तालनगरी इथून 18 किलोमीटर आहे. हर हर गंगे हर हर नर्मदे. सूर्यनारायण भगवान की जय, नर्मदा मैया की जय. चलो मच्छिंदर गोरक्षाया आदेश आदेश आदेश. नर्मदे शेटाणी घाट आहे. चला तर आता शेटाणी घाट या ठिकाणी तटाणी मायाच्या चालतोय आपण. नर्मदा परिक्रमा पायी करत असताना आजचा 100वा दिवस आहे. खूप छान असा घाट आहे बरं का. नर्मदा माया तटाणी हा नर्मदापुरम जिल्हा आहे, शहर आहे. आणि आज नागेश्वर महादेव मंदिरातच आमचं दुपार भोजन राहील. हर हर नर्मदे हर. कुठलाही सण उत्सव असल्यानंतर खूप गर्दी होती घाटावर. हा जवळजवळ 1 किलोमीटरचा घाट आहे बरं का. मैयाच्या तटाने चालत असताना हा नर्मदापुरम जिल्ह्यामध्ये हा शेटाणी घाट खूप प्रसिद्ध आहे. हर हर नर्मदे हर. घाट काही संपणार नाही, अजून किती दिवस टाईम चाला. खूप असा रंगीबेरंगी रंगामध्ये सजवलेला हा नर्मदा मैयामध्ये हा शेटाणी घाट या नावाने ओळख यायची. खूप छान असा मायाच्या तटावर आजचा नर्मदा परिक्रमा पायी करत असताना 100वा दिवस आहे. 1 मार्च 2026 आहे आणि 100 दिवस झाले बरं का आम्हाला पैदल परिक्रमा करत असताना. हर हर नर्मदे. खूप असे शहरामध्ये महिला भगिनी पुरुष वर्ग स्नानाकरता खूप गर्दी होती या शेटाणी घाटावर. बघा खूप नर्मदापुरम. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम. आता दुपारचे 12 वाजलेले आणि आमचं इथून प्रसन्न होते. नागेश्वर महादेव मंदिर आहे, शेटाणी घाट आहे, नर्मदापुरम शहर आहे. इथून दुपारचं 12 वाजलेले आमचं प्रथम सकाळी 8ला चालू होतं. छानपैकी असे स्नान झाले, देवदर्शन झाले आणि आता हे खेडापती हनुमान मंदिर आहे. खेडापती हनुमान मंदिर आहे नर्मदापुरम जिल्ह्यामध्ये खूप छान असं प्रसिद्ध आहे बरं का. इथून लांबून लांबून लोक येतात आणि 9 वेळा हे खेडापती महावीर बजरंगबली दर्शन घेतल्याशिवाय मला समाधान होत नाही माझं. चला तर आता खेडापती हनुमान मंदिर आहे या ठिकाणी. बघा खेडापती हनुमान मंदिर आणि आपण दर्शन घेऊया. खूप छान असा संयोग बरं का. नर्मदा परिक्रमा पायी करत असताना
नर्मदे हर बाबा. हे खेडापती हनुमान मंदिर आहे. गुरुजे हर हर नर्मदे. बघा जा म्हणते त्यात नाही ते कॅमेरा लावून नाही देते, परंतु हनुमंताची काही जादू आहे. बघा हर हर नर्मदे. हे खेडापती हनुमान महावीर आहे बरं का. खूप छान आहे. दर्शन घ्या आणि मनोकामना करा बरं का. तुमच्या मनातली जी मनोकामना आहे ही पुरी करणार आहे. बजरंग बली आहे खेडापती हनुमान आहे. हर हर नर्मदे. आणि एकदम नर्मदाबाई तटावर आहे बरं का. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न जानकी जय बोलो हनुमान की. हर हर नर्मदे. आता नर्मदा आहे डोंगरवाडा आहे आणि घाटापासून आम्ही जवळजवळ 6 किलोमीटर आलेलो आहे बरं का. खूप ऊन आहे. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. सूर्य अगदी तळपते चांगला आगमुगते वरून. आणि हे डोंगरवाडा गाव आहे. गोरक्षाय आदेश. खूप छान असे गाव आहे बरं माझ्या तटाने. आणि चालण्याला अगदी उत्साह मिळतो. मधून अजून ढगाची सावली मिळते आम्हाला. आणि थोडा हवेत थोडा हवा सुटते त्याच्यामुळे बरं वाटतं. माझ्या तटणीचा रस्ता येतो हांड्यापर्यंत. आता हे डोंगरवाडा गाव आहे. पुढं रंडाल आहे. संध्याकाळची आमची विश्रांती तालनगरी बरं का. छोटे मोठे गाव आहेत. नर्मदा जाधव भाव आहे माझ्या सगळ्यात. आणि पाणी पितात. खूप असा त्यांना उत्साह आहे चालण्याचा. हर हर नर्मदे. आशुतोष महादेव भगवान आहे आणि मंडलेश्वर महादेव बरं का. बघा खूप असा माझ्या तटाने आज दिवसभराचा प्रवास आहे. 2 वाजलेले दुपारचे. आणि बघा दुपार रंडाला पुढं 2 किलोमीटर राहिले आणि संध्याकाळी मुक्काम आमचा तालनगरी बरं का. हर हर. नर्मदा मायाच्या पाण्यावर काय येणार नाही हो. बघा मिरच्या आहेत आणि वरच्या कडावर खाली पावटीने चालते माया तटे. खूप छान असं बघा. गोरक्षाय आदेश आदेश आदेश. आजचा सुंदर असा तट आहे नर्मदा मायाचा. दुपार भोजन आमचं शेटाने घाटावर झालं. संध्याकाळी आमची विश्रांती तालनगरी आहे. सकाळी जोशलपूर गावातून प्रस्थान झालं माता दुर्गा मातेच्या मंदिरातून. आणि आज खूप असा तट सापडला आहे मायाचा. आत्ताचे घडीला 3 वाजलेले आहेत. मायाचा परत स्नान झालेलं आहे. थंड असं गारवा आहे आणि खूप अशा झुरळ खाव्याची सुटते बरं का. आजचा नर्मदा परिक्रमा पायी करत असताना 100 दिवस झाले बरं का आज. आता खूप असं मिरच्या लबर आले ना. मिरच्या नर्मदा परिक्रमा पायी करत असताना आज सकाळपासून माझ्या तटणीत चालतोय. समेत जाधव बाबा आहेत, पंढरनाथ बाबा आहेत. चला वागचौरे ताई चला, गोरख ताई चला. पूर्ण मायाच्या तटाने रस्ता आहे बरं का. हा झेंडा लावलेला आहे. झेंड्यापासून वर आम्ही रंडाला गावात जातोय आता. आणि संध्याकाळचे आता 4 वाजलेले आहेत. खूप असा कोणतं वातावरण आहे आणि उष्णता आहे बरं का. पाठीवर बॅग आहे 7-8 किलोची. खूप घाम येतोय. जेवढी शरीराला पाहिजे तेवढी ऊर्जा मिळत नाही ना. चालायला खूप थकवा आहे. याचं कारण गेले 8 ते 10 दिवस रोडनं चालून शरीर एकदम जर्जर झालेलं आहे. कुठं दुखत नाही अशी जागा नाही. गाड्यांचा कर्कश आवाज, हवेचं प्रदूषण आणि खूप असा त्रास आहे. त्याच्यामुळं हा तट एकदम छान आहे. जशी एखादी सासरू असणी माहेरला आल्यानंतर तिला जे सुख आहे ते मिळतं. माझ्या तटाने चालताना खूप असा आनंद आहे. आणि पाहिजे तेव्हा मायचं स्नान करता येतं, पाणी पिता येतं. असा दिवसभराचा प्रवास छान होतो. खूप छान असा पगदंडी आहे. पगदंडीनं खूप असा छान चालायला आनंद मिळतोय. हे रंडालच्या पुढं 2 किलोमीटर आश्रम आहे. पुढं तालनगरी खूप असा अंतर आहे. आजचा दिवसभराचा प्रवास नर्मदा तटानेच होता. दुपार सेटाने घाटावर आम्हाला थोडा उशीर झाला जेवणाला. सकाळी 8 वाजता जरी आम्ही घाटावर आलो असलो तरी परंतु देवदर्शन आणि नामस्मरणामुळं खूप असा आनंद घेता आला आज नर्मदा मायाच्या तटावर. हर हर नर्मदे. बाबा कौन सा गाँव है ये? माँ नर्मदा मंदिर है। ग्राम रंडाल एवं मरंडुआ दोनों के बीच में है। जिला तहसील नर्मदापुरम है। और दोनों गांव के बीच में ये आश्रम है। और यहाँ पर माँ नर्मदा मैया की कृपा से अन्न क्षेत्र की सेवा चलती है। गौ माता की सेवा होती है। नर्मदा पथ पे ये आश्रम है। जिला तहसील नर्मदापुरम है, मध्य प्रदेश में ये। और ये दक्षिण तट जो मैया का है तो ये नर्मदापुरम जिला है, उसमें ये स्थान है। धन्यवाद नर्मदे. चला तर आता आश्रमात जाऊया. खूप असा आश्रम छान आहे. गोमाताची सेवा होती बरं का.
आणि बघा खूप उधर पीछे गौमाता भी है। हो खूप असं नर्मदे हर बाबा बघा हे आता आम्ही आश्रमात चाललोय हो 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 गोमाताची इथं सेवा होती आणि चला तर आता जाधव बाबा आहेत समेत नर्मदे यार चला नर्मदे यार हर हर नर्मदे आणि परिक्रमा शंकाचा निवास आहे आजची विश्रांती बरं का आमची आणि नर्मदा परिक्रमा पायी करत असताना आजचा 100वा दिवस आहे हर हर नर्मदे हर हर नर्मदे धन्यवाद धन्यवाद शुभरात्र 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 हर हर नर्मदे आजचा नर्मदा परिक्रमा पायी करत असताना 100 दिवस झाले आजचा मुक्कामी त्याची नर्मदा परिक्रमा शंकाचा सेवाधाम आहे हर हर नर्मदे